नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर गुलकंद हा चित्रपट जानेवारी 2025 ते मे 2025 म्हणजे स्टार्ट फ्रॉम मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ते PSI अर्जुन किंवा माझी प्रार्थना चित्रपटांपर्यंत जेवढे चित्रपट आले त्यामध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा गुलकंद हा चित्रपट ठरलेला आहे। 2025 मधला सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट गुलकंद हा चित्रपट ठरलेला आहे। कारण फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाची जे ग्रॉस कलेक्शन होतं ते होतं 3,64,00,000 एवढं आणि आता गुलकंद ह्या चित्रपटाने रविवारपर्यंत ते जे कलेक्शन आहे त्याच्या पुढे गुलकंद हा चित्रपट गेलेला आहे। तर सर्वाधिक कलेक्शन करणारा गुलकंद हा चित्रपट ठरला, त्यासाठी संपूर्ण गुलकंद टीमला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स। आता पाहूयात की गुलकंद ह्या चित्रपटाचं 10 दिवसांनंतर एक्झॅक्ट कलेक्शन किती झालेलं आहे। तर गुलकंद ह्या चित्रपटाला लागून जसं म्हटलं 10 दिवस कंप्लीट झालेले आहे। चित्रपटाने 10व्या दिवशी म्हणजे शनिवारी जी कमाई केली ती आहे 37 लाख एवढी आणि चित्रपटाचं जे 10 दिवसांनंतर नेट कलेक्शन झाले तर ते आहे 3,13,00,000 एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे गुलकंद या चित्रपटाचं 10 दिवसांनंतर तर ते आहे 3,53,00,000 एवढं आणि ह्या रविवारपर्यंत तो 4 कोटी पर्यंत पोहोचेल आणि फर्स्ट क्लास दाभाडे जो सर्वात जास्त कमाई करणारा 2025 मधला चित्रपट आहे त्याचं रेकॉर्ड तोडेल। मला माहिती आहे खूप जास्त कलेक्शन नाही आहे कारण मराठीचे हेच आकडे असतात 4 ते 5-6 कोटी पर्यंत, म्हणजे एखादाच कुठचा तरी 90-80 कोटी पर्यंत जातो, जसा बाई पण भारी देवा। तर आता मी जेव्हा बुक माय शोला पाहिलं तेव्हा सेकंड नंबरला ट्रेंडिंगला आहे गुलकंद हा चित्रपट आणि दुसरी गोष्ट म्हणजे 12,000 तिकीटची विक्री झाली आहे ही 24 तासामध्ये गुलकंद ह्या चित्रपटाची। त्यामुळे ते एक ट्रेंड सेटर आहे आणि खूप छान वाटतं की मराठी चित्रपटांना लोक जात आहेत, लोकांना तो चित्रपट आवडतो आणि बॉलिवूडचे ही चित्रपट असताना सुद्धा रेड जो चित्रपट आहे केसरी आहे ते चित्रपट असताना सुद्धा आपल्या तितकेच पाहिले जातात। त्यामुळे खूप छान वाटतंय, मराठी चित्रपटांना छान दिवस आले असं म्हणायला हरकत नाही कारण माझी प्रार्थना हा चित्रपट सुद्धा छान चालतोय आणि माझी प्रार्थना हा चित्रपटाचं सुद्धा आव्हान असणार आहे आणि PSI अर्जुन या चित्रपटाचं सुद्धा आव्हान असणार आहे गुलकंद या चित्रपटाला। त्यामुळे पुढे किती कलेक्शन्स येतील ते पाहूया आणि आजचं म्हणजेच रविवारचं कलेक्शन हे सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण जर का आज 50 लाख कलेक्शन आलं तर 4 कोटीच्या पुढे जाईल हा चित्रपट आणि प्रॉफिटकडे जाईल। त्यामुळे हेही कलेक्शन्स रविवारचे कलेक्शन्स खूप महत्वाचे असणार। तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत आपलं YouTube चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।